15 ऑगस्ट 26 जानेवारीला यायचा इंग्लिश मीडियमवर आपल्या आणि येऊन सगळ्यांना शुभेच्छा देणार, अतिशय अदबीनं नम्रतेनं नमस्कार करणार. म्हणजे एवढी नम्रता त्याच्या अंगी होती. आणि आमच्या लक्षात काय राहतं की बाबा विद्यार्थी आहे आमचा, तो कसा होता लगेच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं की शालेय जीवन. जरी आता मी जरी अथर्वला बघितलं तरी तो शालेय जीवनातला अथर्व लगेच युनिफॉर्मवरचा आम्हाला लगेच आठवतो की अथर्व कसा होता. वही घेऊन लगेच येणार, मॅडम बघा हा माझा प्रकल्प, टीचर बघा हा माझा बघा कसा केला अथर्वनं प्रकल्प, पहिल्यापासून उपक्रम कसा केलाय, तसे सगळ्यांची नावं व्यवस्थित टाकली, कसं पॉईंट टू पॉईंट लिहिलेलं आहे, हस्ताक्षर किती सुंदर आहे, त्याने जी हस्तलिखित केलेली आहे ती सुद्धा अजून आमच्या लक्षात आहे. म्हणजे इतकं आमच्या लक्षात राहतं. खूप विद्यार्थी आमच्या हाताखालून जात असतात, पण काही विद्यार्थी असे असतात की आपला ठसा उमटवून जातात. तर तुम्हाला सुद्धा हे या सत्काराला तुम्हाला बोलवण्याचा उद्देश हाच आहे की एवढे मोठ्या मोठ्या पदावर जे विद्यार्थी जात असतात तर ते विद्यार्थी कसे असतात, आपल्या शाळेतनं जातात, मॅडमचं मार्गदर्शन असतं, आपल्या भोरे मॅडम, भोरे सर यांच्या हाताखालूनही तो गेलेला आहे आणि त्यांचं कार्य कसं होतं ते पण अथर्वनं बघितलेलं आहे. प्रत्यक्ष मॅडम सर कसे होते ते कसं हँडल करते. 10वीच्या वर्गामध्ये सर कितीतरी वेळा अथर्वला मार्गदर्शन करायला यायचे. सर प्रत्येक वेळी यायचे. सगळ्या मुलांच्या माझ्या तर प्रश्न होते, हा मॅडम हा प्रश्न आणि मग सांगितलं की मुलं यायचे प्रश्न होते, काय बघा मॅडम आम्ही 10 प्रश्न होते त्या 10 दिवसात सोडवले.